हॅलो एव्हरीवन, द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्राबद्दल काही थोडीफार माहिती आपण बघणार आहोत. महाराष्ट्र राज्याची माहिती, प्रशासकीय विभाग आणि थोडीशी राजकीय विभागाबद्दल पण माहिती बघणार आहोत. चला तर आज आपण बघूया. प्रथम आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जे तुमच्या जवळचे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल त्यांना, कारण हा व्हिडिओ नक्कीच खूप उपयोगाचा आहे. येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये तुम्हा सर्वांना ह्याचा खूप फायदा होईल याची गॅरंटी मी देते. चला तर आज आपण बघूया महाराष्ट्राबद्दल काही माहिती. प्रथम महाराष्ट्राची स्थापना कधी झाली हे बघूया. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. आपल्या सर्वांना तर माहिती आहे, 1 मेला आपण महाराष्ट्र दिन असंही म्हणतो किंवा कामगार दिन पण म्हणतात. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्र राज्याचा आपण अक्षवृत्ती व रेखावृत्तीय विस्तार बघूया. अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तारावर MPSCला प्रश्न हमखास याच्यावरती विचारतात आणि याच्या आधी खूपदा विचारलेला आहे. आपण बघूया महाराष्ट्र बद्दलच्या माहितीमध्ये अक्षवृत्ती व रेखावृत्ती विस्तार. महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार आहे 15°48 उत्तर अक्षवृत्त ते 22°6 उत्तर अक्षवृत्त. जमलिंग होतं पण नीट लक्षात ठेवलं तरी लक्षात राहतं. महाराष्ट्राचा रेखांश विस्तार 72°36 पूर्व रेखावृत्त ते 80°54 पूर्व रेखावृत्त. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. हे नक्की MPSC असेल किंवा सरळ सेवा परीक्षा असलेल्या विचारतात. आता महाराष्ट्राची लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळ बघूया. तर याच्यावर पण प्रश्न विचारतात. महाराष्ट्राची लांबी, रुंदी व क्षेत्रफळ. काही जणांचं ह्या दोन पश्चिम पूर्व आणि उत्तर दक्षिणवर जमलिंग होतं, हे लक्षात ठेवायचं. आता आपण बघूया त्याबद्दल. महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी 800 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी 720 किलोमीटर आहे. आता हे नीट लक्षात ठेवायचं, कारण ह्या दोन्हीवर खूप जमलिंग होतं आणि काही जणांचा तेच मार्क जातो, पण हे लक्षात ठेवायचं. सोपं आहे एकदम. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सगळ्यांना माहितीच असेल, 3,07,713 चौरस किलोमीटर. इथंपर्यंत MPSCमध्ये हा भाग आहे तो खूपदा ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही PYQ चेक करू शकता किंवा सरळ सेवा भरतीमध्ये पण ह्याच्यावर एखादा दुसरा प्रश्न विचारतात. महाराष्ट्राने देशाचा 9.36% प्रदेश व्यापलेला आहे. हे कोणी लक्षात ठेवत नाही, पण ह्याच्यावर नक्की प्रश्न विचारतात. MPSCच्या मागे एकदा प्रश्नामध्ये कंबाईनसाठी ह्याच्यावर प्रश्न आला होता. हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. जेवढं क्षेत्रफळ, लांबी, रुंदी महत्त्वाचे, तेवढा हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे मुद्दा हा. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा 3रा क्रमांक आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे. पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर आणि ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर. पर्यटन राजधानी आणि ऐतिहासिक राजधानीमध्ये जमलिंग होतं, हे लक्षात ठेवायचं की पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर आहे आणि ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर आहे. महाराष्ट्रात एकूण जिल्हे 36 आहेत. जिल्हा परिषदा 34 आहे. 36 जिल्हे आहेत पण जिल्हा परिषदा 34 आहेत. तालुके 258 आहेत. पंचायत समिती 351 आहेत. लोकसभा मतदारसंघ 48 आहेत. विधानसभा मतदारसंघ किंवा विधानसभा सदस्य 288 आहेत. आता विधान परिषद सदस्य 78 आहेत. महाराष्ट्राला विधान परिषद आहे, हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरती पण प्रश्न असतो. राज्यसभा संघ किंवा राज्यसभा सदस्य 19 असतात आणि कटक मंडळे 7 आहेत. अशी थोडीशी म्हणजे शॉर्टमध्ये थोडीशी नोट्स काढून तुम्हा सर्वांना महाराष्ट्राबद्दल माहिती सांगितलेली आहे. बघू शकता याच्यावर जेवढे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्हाला मी ते माहिती सांगितलेली आहे. बघू शकता तुम्ही सर्वजण. चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.